दर महिन्याला ओव्ह्युलेशन होतंय, पण प्रेग्नन्सी मात्र राहत नाहीये. का? कारण ओव्ह्युलेशन होणं ही फर्टिलिटीची एक पायरी आहे, संपूर्ण प्रक्रिया नाही. फॉलिकल रप्चर झाली म्हणजे एक क्वालिटी चांगली असेल असं नाही. गर्भधारणेसाठी एक क्वालिटी, फॅलोपियन ट्यूब्स खुल्या असणं, गर्भाशयाची स्थिती, तसेच योग्य टायमिंग आणि पतीचा सीमेन ॲनालिसिसचा नॉर्मल रिपोर्ट हे सगळं महत्त्वाचं असतं. आयुर्वेदानुसार हेच 4 घटक सांगितले आहेत: ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज. ऋतू म्हणजे गर्भधारणेसाठीचा योग्य काळ किंवा ओव्ह्युलेशन. अंबू म्हणजे शरीराचं येणारं योग्य पोषण. क्षेत्र म्हणजे गर्भाशय आणि प्रजनन मार्ग. आणि बीज म्हणजे स्त्री पुरुष बीजाची योग्य गुणवत्ता किंवा क्वालिटी. या सगळ्यांवर लक्ष देणं गरजेचं असतं. म्हणूनच फक्त ओव्ह्युलेशन ट्रॅक करत राहू नका, तर गर्भधारणेसाठी महत्त्वाचे असलेले युटेरस, फॅलोपियन ट्यूब्स, वय, तसंच एक क्वालिटी या सगळ्यांचं फर्टिलिटी ऑडिट करा. आयुर्वेदामध्ये सुद्धा प्रत्येकासाठी सेम ट्रीटमेंट नसते. प्रत्येकाचं पचन, अग्नी, तसेच त्यांचं वय, प्रकृती, तसेच तुमच्या गर्भाशयाची स्थिती या सगळ्यांचा विचार करावा लागतो आणि मगच त्याप्रमाणे औषधं, आहार आणि गरज असेल तर पंचकर्म यांचे वैयक्तिक विचार करून उपचार केले जातात. तुम्हाला जर असं काही फर्टिलिटी ऑडिट करायचं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये AUDIT ऑडिट टाईप करून पाठवा. धन्यवाद.